मित्रांनो नमस्ते. आज मी कुठल्याही जंगलात नाही, माझ्या राहत्या गावामध्ये आमच्या गावाच्या तलावाच्या शेजारी एक बहाव्याचं झाड आहे. त्या झाडाच्या खाली बरोबर आहे आणि आज बहाव्याला त्या पहिल्यांदाच फुलं लागलीत. हे झाड आम्हीच लावलं होतं. आमचे काही इकडचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी झाड लावलं होतं एकत्र आणि त्याला पहिला फुलोरा आज आलेला आहे. आणि बहाव्याचं झाड आपल्याला सहज आता बागेत मिळतं, जंगलामध्ये थोडंसं कमी आहे, पण एक सुंदर फुलं लागतात. त्याला नाव आहे गोल्डन शॉवर म्हणतात त्याला, कारण त्याची फुलं इतकी पिवळी धमक आहेत की त्याला गोल्डन शॉवर हेच नाव अगदी सार्थ ठरतं. तर जसं एक शोभेचं झाड म्हणून लावलं जातं, तसंच आयुर्वेदामध्ये त्याचा फार चांगला उल्लेख आहे. त्याला संस्कृतमध्ये आरघवत म्हणतात आणि कॅशिया फिस्चुला असं याचं बॉटॅनिकल नाव आहे, किंवा सेना फिस्चुला असं त्याचं नवीन नाव आहे. त्या फुलांना नंतर आता फुलोरा येऊन गेल्यानंतर साधारणपणे 2 ते 2.5 फूट लांबीच्या हिरव्या दंडाकार शेंगा लागतात. त्या शेंगा पिकल्यानंतर काळ्या होतात आणि त्या काळ्या फळामध्ये बारीक बारीक कप्पे राहतात. त्या कप्प्यामध्ये एक बीज आणि 2 कप्प्याच्या मध्ये थोडासा पिवळा गर असतो आणि हा जो गर आहे, हा गरच आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. खास करून एक सॉफ्ट विरेचन द्रव्य म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो. अगदी 2 महिन्याचं बाळ असो किंवा 100 वर्षांचे आजोबा, जर कोणाला लॅक्झेटिव्ह वापरायचं असेल, सौम्य विरेचक वापरायचं असेल, तर त्यासाठी बहावा अत्यंत सुंदर असं झाड आहे. दुसरा महत्वाचा उपयोग, सध्या मूळव्याधीच्या तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत. अशा वेळी काही लोकांना टॉयलेटला साफ होत नाही, संडासला खडा धरतो, तर त्यांनी काय करू शकतात, त्याचा जो आतला गर आहे किंवा जो पल्प आहे, तो पाण्यात रात्री भिजत घालायचा आहे, कुस्करायचा, नंतर गाळून घ्या. ते जे पाणी आहे ते रात्री झोपताना तुम्ही घेतलं तर पोट साफ होण्यास तुम्हाला मदत होते, मऊ पडतो आणि गुदद्वारावरचं प्रेशर कमी होतं. बहावा मगज घनवटी नावाने एक औषध देखील आपल्याला मिळतं. खास करून कुष्ठामध्ये, त्वचा विकारामध्ये, सूत्रामध्ये त्याचा वापर केला जातो. बहावाचा जो मगज आहे त्याचा घन करून त्याची गोळी बनवली जाते आणि ती बहावा मगज घनवटी नावानं प्रसिद्ध आहे. दुसरा याचा महत्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे याच्या सालीचा. याची जी साल आहे अगदी फार पूर्वीपासून लोक वापरतात. काही वेळा कोणत्याही कारणानं आलेली घशाची सूज असेल, त्याच्यामध्ये बहाव्याच्या सालीचा थोडासा तुकडा घेऊन तो तोंडामध्ये चगट ठेवला जातो, तर घशामधली सूज कमी होते. लक्षात घ्या. तर थ्रोट इन्फेक्शन असेल, घशामध्ये काही खवखव असेल, त्यामध्ये तुम्ही बहाव्याची साल वापरू शकता. आणि या बहाव्याच्या झाडामुळे आमचं गाव देखील आज तुम्हाला बघायला मिळते. आमची खास गावचा मधला तलाव आहे. सजन आणि समृद्ध असं आमचं गाव आहे. छोटंसं टाउन आहे. समोर छान मंदिर दिसतंय आणि बरोबर रिक्षा स्टॉप आहे आणि रिक्षा स्टॉपच्या शेजारी हे झाड आपण लावलेलं आहे. तर मित्रांनो, आरगवत खास करून या झाडाचं त्याचे महत्व आहे, तुम्ही जाणून घ्या. आपल्या बागेमध्ये घराच्या आसपास ही झाडं लावू शकता. तुम्हाला अत्यंत सुंदर फुलं बघायला मिळतील, त्याचा आनंद घेता येईल. आणखीन एक उपयोग तुम्हाला सांगायचं राहून गेला, तो सांगतोय की याची जी फुलं आहेत, तुमच्याकडे भरपूर क्वांटिटीत फुलं असतील तर त्या फुलांचा गुलकंद बनवू शकता. लक्षात घ्या, गुलकंदाची प्रोसिजर सेम आहे, फक्त याच्या फुलांचा बनवायचा. आपण गुलाबाच्या पाकळ्यांचा बनवतो, तर याचा बनवा. तुम्ही लक्षात घ्या. पुन्हा एकदा, गटच्या आरोग्यासाठी हा बहाव्याचा मगज अत्यंत फायदेशीर आहे. आरगवत अत्यंत सुंदर नाव आहे त्याचं. मला कोणाच तरी नाव ठेवायची इच्छा आहे या नावावरून, पण बघू भविष्यात ठेवण्याची तशी संधी आली तर निश्चितपणे ठेवेन. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की आज माझ्या गावामध्ये आहे, कुठल्याही जंगलात नाही, आणि एक बहाव्याचं झाड आहे जे आमच्या गाव तलावाच्या शेजारी लावलेलं आहे. आणि ज्यांनी लावलंय ते आमचे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी. गावामध्ये झाडे लावा झाडे जगवा मोहिमेअंतर्गत त्यांनी झाड लावलेले आहेत. आमच्या गावचे बेतुडी सरपंच गोडवडी साहेब आहेत, सदस्य प्रकाश पवार साहेब आहेत, भिकाजीराव आहेत, आणि खास करून ज्यांनी या झाडाला पाणी घालून जगवलंय हा आमचा राहुल आहे. मला वाटतं आमच्या तळ्याच्या काठाने जेवढी इकडची झाडं आहेत तर त्यांनी खास करून मेहनत घेतलेली आहे, सर्वांनीच मेहनत घेतलेली आहे. त्या सर्वांचा आभार मानतो, कारण अशीच त्यांनी झाडं इथून पुढे लावली पाहिजेत आणि निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे.